आणि 1990 साली तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते। 1994 साली लालूंपासून फारकत घेतली आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत समता पार्टीची स्थापना त्यांनी केली आणि 1996 साली इंडियामध्ये प्रवेश केला। 1998 मध्ये समता पार्टी आणि जनता दलाचं एकत्रीकरण करून संयुक्त जनता दलाची त्यांनी स्थापना केली आणि 1998 मध्ये समता पार्टी आणि जनता दलाचं एकत्रीकरण करून संयुक्त जनता दलाची त्यांनी स्थापना केली आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये आपली कारकीर्द सुरू केली। 2000 साली पहिल्यांदा ते बिहारचे मुख्यमंत्री झाले आणि पहिल्या टर्ममध्ये फक्त 7 दिवसांचे ते मुख्यमंत्री राहिले। 2005 साली लालू प्रसाद यादव यांच्या कथित जंगलराज विरुद्ध प्रभावी प्रचार करून त्यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। 2010 साली ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले। 2014 साली भाजपा आणि एनडीए सोबत फारकत घेऊन त्यांनी लोकसभा निवडणुका लढवल्या आणि मोदी लाटेत पराभव झाल्यानंतरही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। 2015च्या विधानसभा निवडणुकीतील यशानंतर चौथ्यांदा त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। 2015ला लालूंच्या राजद तसंच काँग्रेससोबत त्यांनी महाआघाडी बनवून निवडणुका लढवल्या। महाआघाडीचा 2 वर्षातच भ्रमनिरास झाला आणि तत्कालीन सत्यनिष्ठा से प्रतिज्ञान करता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा। मैं बिहार राज्य के मुख्यमंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा। मैं नीतीश कुमार सत्यनिष्ठा से प्रतिज्ञान करता हूं कि जो विषय बिहार राज्य के मुख्यमंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा और किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब से सिवाय, जबकि ऐसे मुख्यमंत्री के रूप में अनेक कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित होगा, मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा। नितीश कुमार यांनी 9व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे, तर 5 वर्षांमध्ये तिसऱ्यांदा त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे। नितीश कुमार यांनी 9व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि यासोबत आता ते पुन्हा एकदा भाजपसोबत सत्तेचं सोपान बांधत आहेत बिहारमध्ये। यासोबतच आता भाजपकडनं देखील 2 उपमुख्यमंत्री हे बिहारमध्ये दिले जाऊ शकतात। त्यामुळे आता या शपथविधी सोहळ्याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। बिहारच्या राजकारणानं पुन्हा एकदा एक नवं वळण घेतलेलं आहे। मुख्यमंत्री नितीश कुमार हे एनडीए मध्ये सामील झालेले आहेत, सहभागी झालेले आहेत। त्यामुळे आता सर्व काही स्पष्ट झाल्याचं चित्र आहे। त्यामुळे या नव्या सरकारमध्ये आता मंत्रिमंडळाची देखील घोषणा करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता भाजपकडनं मंत्रिमंडळामध्ये कोणाकोणाचा सहभाग होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 9 जण आता या पाठोपाठ शपथ घेऊ शकतात अशी माहिती आहे। माननीय राज्यपाल जी, आपकी अनुमति से मैं
मंत्रीगण की नियुक्ति संबंधी आदेश पढ़ता हूं। आदेश। बिहार के राज्यपाल संविधान के अनुच्छेद 164(1) द्वारा प्रदत्त शक्तियों का प्रयोग करते हुए मुख्यमंत्री की सलाह से निम्नांकित व्यक्तियों को बिहार राज्य का मंत्री एवं मंत्रिपरिषद का सदस्य नियुक्त करते हैं। श्री सम्राट चौधरी, श्री विजय कुमार सिन्हा, श्री विजय कुमार चौधरी, श्री विजेंद्र प्रसाद यादव, डॉक्टर प्रेम कुमार, श्री श्रवण कुमार, श्री संतोष कुमार सुमन, श्री सुमित कुमार सिंह। बिहार राज्यपाल के आदेश से रॉबर्ट एल चोंगथो, राज्यपाल के प्रधान सचिव। मनोनीत मंत्री श्री सम्राट चौधरी के विरोध में